देवाची आणि आपल्या सामान्य माणसांची जर तुलना केली तर देवाला कोणते कोणते काम आहेत आणि खरंच विचार केला तर आपण नेहमी आपल्या डोक्यावर कामाचं ओझं म्हणून मिरवत राहतो. परंतु आपल्याला खरंच काही काम आहे का? ह्या विश्वाचं काही देणं घेणं आहे का? असा प्रश्न निश्चित पडू शकतो. कारण परमेश्वराला ह्या सर्व पृथ्वीचं, ह्या सर्व विश्वाचं पाहावं लागतं. आपल्याला मात्र आपल्या घरच्या पुरतं देखील कधी कधी पाहायची गरज पडत नाही. किंबहुना आपलं ते कर्तव्य आहे, आपल्याला पाहावंही लागत. परंतु आपण अशा गोष्टीच्या आविर्भावात असतो की मी किती काम करतो आणि इतरांना काही काम नाहीये, माझं काम फार मोठं आहे, इतरांचं काम मात्र काहीच नाहीये. परंतु खरंच जर विचार केला तर देवा एवढं काम कोणालाच नाहीये. कारण देवाचं काम आणि आपलं काम याची मुळी तुलनाच होऊ शकत नाही. देवाला असंख्य ह्या पूर्णपणे ब्रह्मांडाचं, विश्वाचं सर्व काही चालवायचं आहे. आपल्याला एक साधं काम होत नाही. म्हणून संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामधून देवाचं कोणतं काम आहे आणि आपलं कोणतं काम आहे याचं वर्णन विशद करत असतात. ते कशा प्रकारे देव काम करतो आणि आपलं काम कशा प्रकारे आहे, किंवा आपल्याला काय काय करावं लागतं किंवा काय करावं लागतच नाहीये याबद्दल सविस्तरपणे बोलतात. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात, देवासी लागावे सकळासी पोसावे, आम्हा न लगे खावे काय चिंता, देवा विचारावे लागे पाप पुण्य गोवे, आम्ही हे जन अवघे भले, देवासी उत्पत्ती लागला संहार, आम्हा नाही फार तोडे काही, देवासी काम लागला धंदा, आम्हासी ते सदा रिकामिक, तुका म्हणे आम्ही भले देवाहून, विचारिता गुण सर्व भावे. या ठिकाणी संत तुकाराम महाराज देवाचं कसं काम आहे हे सांगतात. संत तुकाराम महाराज म्हणतात की देवासी लागावे सकळाशी पोसावे, आम्हान लगे खावे काय चिंता. ईश्वराला, देवाला सर्वांशी पोसावं लागतं. सर्वांच्या उदरभरणाचा प्रश्न, सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याला मिटवावा लागतो. परंतु आम्हाला मात्र काय खावं काय प्यावं याची सुद्धा चिंता नाहीये. आम्ही मात्र निश्चितपणे पडलेलो आहोत. परंतु परमेश्वरापाठीमागचं जर काम बघितलं तर ह्या विश्वाला पोसण्याचं काम, त्याचं उदरभरण करण्याचं काम हे परमेश्वराच्या हाती आहे. म्हणून तो प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपात काम करण्यासाठी पाठवत असतो. आपण देखील देवाला जर कधी काही मागत असू तर देवाकडे काम मागावं, जेणेकरून आपल्याला पैसा मिळेल, आपलं पोट भरेल. तर देवाला ह्या उत्पत्तीचं, ह्या पूर्ण विश्वाचा पोसायचं काम आहे, सगळ्यांशी पोसायचं काम आहे. परंतु आम्हाला मात्र काय खावं याची सुद्धा चिंता नाही, काय प्यावं याची सुद्धा चिंता नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. देवा विचारावे लागे पाप पुण्य, आम्हासी हे जन अवघे भले. देवाला देखील प्रत्येकाचा पाप पुण्याचा विचार करावा लागतो. कोणी किती पाप केलेला आहे, कोणी किती पुण्य केलेलं आहे. पाप पुण्याचा लेखाजोखा जो काय आहे हा सर्व माणसांचा, मानवांचा किंवा ह्या पृथ्वीतलावरील सजीवांचा हाच परमेश्वराला ठेवावा लागतो. आम्हाला मात्र हे सर्वच जण हे चांगले आहेत. आम्हाला कोणाशी पापाचं घेणं देणं नाही किंवा पुण्याचं नाही. आम्हाला मात्र सर्वच जण चांगलं वाटतात, असे विचार हे संत करू शकतात सर्वांना चांगलं म्हणण्याचं. परंतु या अभंगामध्ये त्यांनी देवाचं आणि माणसांचं किंवा एका सामान्य लोकांचं कसं वर्णन असतं हे सांगितलंय. तर देवाला सर्वांच्या पाप पुण्याचा विचार करावा लागतो, लेखाजोखा ठेवावा लागतो. परंतु आम्हाला मात्र हे सर्वच जण चांगले आहेत, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. देवासी उत्पत्ती लागला संहार, आम्हा नाही फार थोडे काही. आम्हाला थोडंफार सुद्धा काही काम नाही, आम्ही निवांत बसलेलो आहोत. परंतु देवाचं जर काम बघितलं तर देवाला उत्पत्ती आणि संहार याची सुद्धा काळजी लागलेली आहे. उत्पत्ती कशी करायची आहे, संहार कोणाचा आणि कसा करायचा आहे हे सुद्धा परमेश्वर ठरवत असतो. परंतु आम्हाला काहीही काम नाही, आम्हाला थोडंफार सुद्धा काम नाही. आम्ही आरामात बसलेलो आहोत. आणि देवासी काम लागला धंदा, आम्हासी ते सदा रिकामिक. आम्ही मात्र नेहमीच रिकामी बसलेलो आहोत. कसल्याच प्रकारचा काम धंदा आम्हाला नाहीये. आम्ही शांतपणे बसलेलो आहोत. परंतु देवाला मात्र हा चांगलाच कामधंदा लागलेला आहे. म्हणून देवाचा कामधंदा चालू आहे, आम्ही मात्र रिकामे बिनाकामाचे बसलेलो आहोत, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे आम्ही भले देवाहून, विचारिता गुण सर्व भावे. सर्व तुकाराम महाराज म्हणतात मग सर्व गुणांचा जर, ह्या भावनांचा विचार जर केला तर आम्ही मात्र देवापेक्षा भले म्हणावं लागतं. कारण देवाला तरी काम करावं लागतं, सर्व जणांचा लेखाजोखा ठेवावा लागतो, संहार उत्पत्ती पाहावी लागते, उदरभरण त्यांचं पोषणाची जबाबदारी घ्यावी लागते. आम्हाला मात्र कसलीच कशाही प्रकारची चिंता नाहीये. म्हणून ह्या सर्व गुणदोषांचा किंवा सर्व गुणांचा जर, गुणभावांचा जर विचार केला, सर्व भावनेचा विचार जर केला तर परमेश्वरालाच काम लागलेलं आहे, पण आम्ही त्याच्यापेक्षा भले आहोत, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आपण देखील आयुष्यामध्ये किती भले आहोत. आपल्याला खरंच विचार केला तर हे
जे कार्य आपण करत आहोत, हे कार्य आपल्याला नेमून दिलेलं आहे, नियतीनं आपल्याला काहीतरी हे कार्य दिलेलं आहे, ते कामे इमानाने इतबाराने आपण करायला पाहिजेत. आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून हे आपण काम करायला पाहिजेत. प्रामाणिकपणा त्यात ठेवून आपण काम करायला पाहिजे आणि या कार्यातून सर्वांचं भलं होईल असंच आपण काम केलं पाहिजे. परंतु आपण मात्र ह्या कामाचा आविर्भाव एवढा मोठा आहे असं दाखवत फिरतो, जेणेकरून सर्वांना वाटते की आपल्याला खूप काही मोठं काम आहे. पण खरा विचार जर केला तर परमेश्वराच्या कामापुढं, ईश्वराच्या कामापुढं आपलं काम काहीच नाहीये. म्हणून आपल्या मागच्या कामाचा सतत विचार करत बसण्यापेक्षा दिलेलं कार्य करून मोकळं व्हावं, फळाची अपेक्षा ठेवू नये. काम मात्र आपलं चांगलं असावं. ह्या कामामधून आपल्याला जर सर्वांचं भलं करता आलं तर आपल्या एवढा सुखी आणि आपल्या एवढा पुण्यवान प्राणी कुणी नसणार आहे. म्हणून हे सर्व कार्य करताना, ह्या जगामध्ये जगत असताना आपल्या हातून काही ना काही चांगलं सत्कर्म करत राहू. ह्या सत्कर्माचा वाटा, ह्या सत्कर्माचं फळ निश्चितपणे आपल्याला मिळणार असतं. त्याबद्दल आपण काळजी अजिबात मनात धरता कामा नये, कारण हे फळ तो परमेश्वर आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही. त्यानं एवढी जर ह्या विश्वाची जबाबदारी घेतलेली असेल, त्याच्या मागं एवढं जर ह्या विश्वाचं कार्य असेल तर त्याचं लक्ष आपल्यावर सुद्धा आहे. म्हणून आपण आपल्याला दिलेल्या कामाचा कधीही गवगवा न करता किंवा मला खूप काम आहे असं म्हणून रडत बसण्यापेक्षा दिलेलं कार्य करून मोकळं व्हावं, फळाची अपेक्षा ठेवू नये आणि ह्या संसाराचा गाडा आपण चांगल्या प्रकारे चालवावा, हाकावा, जेणेकरून आपल्याकडून काही पुण्य पदरात पडेल. आणि हे पुण्य म्हणजेच काय असतं की एखादं चांगलं कार्य असतं, ज्या कार्यामधून आपण कोणाला दुखावत नाही किंवा इतरांचं काही भलं करत असतो, यालाच तर पुण्य म्हणतात. मग असं जर आपल्याकडून जर घडत गेलं तर आपल्या एवढं खरंच विचार करायला गेलं तर सुखी कोण आहे. म्हणून देवाला एवढं मोठं काम आहे, देव त्याचं काम करत राहतो ह्या पूर्ण विश्वाचं पाहण्याचं. आपण तर फार थोडे ह्या पृथ्वी विश्वाचा विचार केला तर ह्या विश्वाच्या पटलावर बसण्या एवढे सुद्धा आपण नाही आहोत, फार किंचित आहोत. मग आपण काय एवढ्या आपल्या कामाचा रडतो आपण किंवा ह्या कामाची तक्रार करत असतो. आपण ह्या कामाबद्दल तक्रार न करता जर हे आपलं कार्य चांगल्या प्रमाणे जर पार पाडलं तर निश्चितपणे हा परमेश्वर देखील आपल्याला प्रसन्न होईल, आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल. आपलं जीवन, कार्य, व्यवसाय, प्रगती सर्व काही सुखकारक होईल. सर्व गोष्टीमधून आपल्याला त्रासमुक्त होता येईल. परंतु बऱ्याच वेळेस काम करत असताना अडचणी देखील येतात. ह्या अडचणी देखील एक काहीतरी नियोजनाचा भाग असतात. या अडचणीवर देखील आपण जर मात केली, व्यवस्थित शांत डोक्यानं जर आपण विचार केला तर आपल्याला अडचणीतून देखील मार्ग निघू शकतो. आणि हा मार्ग निघालेला म्हणजे काय, तर ही अडचण आपल्याला पुढच्या मार्गामधून आपल्याला कशा प्रकारे बाहेर पडायचं आहे किंवा भविष्यात येणारे जे मोठे मोठे संकट आहेत हे आपण कशा प्रकारे सोडवायचं, हे याची एक रंगीत तालीम किंवा याची तयारी असते. ह्या लहानसहान आलेल्या अडचणी किंवा संकट याला धैर्यानं तोंड दिलं पाहिजे, अभ्यासानं तोंड दिलं पाहिजे. इतरांची, आपल्या आप्तेष्टांची, जवळच्यांची, स्वकीयांची साथ घेतली पाहिजे. आणि जर आपण आपलं वागणूक चांगली ठेवली तर सर्वजण आपल्याला मदत करायला तत्पर होत असतात. जरी कोणी मदत नाही केली तरी दुःखी न होता या सर्व गोष्टीवर विचार विनिमयाने आणि शांत चित्ताने जर आपण मात केली आणि या अडचणीला तोंड दिलं तर या अडचणी देखील दूर पळून जातील. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांचे अभंग आजच्या जीवनात देखील आपल्याला कशा प्रकारे तारतात याचं हे उदाहरण आहे.